तर आपण पाहतोय वरच्या कोर्टात स्थगिती न दिल्यास कोकाटेंची आमदारकी जाणार असल्याची ही मोठी बातमी आपण सध्या TV9 मराठीवर पाहतोय। तर अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे हे आता अडचणीत आलेले आहेत। पहिल्यांदाच ते मंत्रिपदी विराजमान झालेले आहेत आणि अशा वेळी या मोठ्या प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर वरच्या कोर्टामध्ये जाण्यासाठी त्यांना ते जाऊ शकतात, मात्र वरच्या कोर्टाने जर या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर मात्र त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते। अगदीच कोकाटेंना 2 वर्षांच्या कारावासाची ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। शिवाय 50,000चा दंड सुद्धा सुनावण्यात आलेला आहे। त्या प्रकरणामध्ये आता कोकाटे नेमकं पुढचं पाऊल काय उचलतात, काय निर्णय घेतात किंवा काय त्यांची भूमिका स्पष्ट करतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना डावलून अजित पवार गटाकडून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे आणि अशा वेळी माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणं, 50,000चा दंड ठोठावण्यात येणं हे अजित पवार गटासाठी आणि खास करून माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठी अडचणीची बाब म्हणावी लागेल।